तर मेलेला प्राणी असता असा फेकला, आणि पहिली गोष्ट मेलेला प्राणी असा रस्त्याच्या बाजूला कोण फेकणार नाही. तरी जी शिकार आहे ती कोणी केली? वाघाने. तर ह्याच्यातून आपल्याला वहिनीला घालवाय. माझा काढू नका. मला तो माझा एक सीन येईल जिथं मी वाघाशी 2 हात केले होते. तर पळतावे कधी पण झिकझॅक पळायचं. झिकझॅक म्हणजे वाकडं तिकडं. हॅलो मंडळी, बॅक अगेन न्यू व्हिडिओ. तर मित्रांनो, आज जरा कपडे वगैरे चांगली घातलीत आणि आम्ही आज निघालो वाल्मिकला. तर अचानक हा प्लॅन झाला. तर आता सगळी चिल्लर पार्टी आहे सोबत, म्हणजे असं नाही की कोणी मोठी माणूस आहे, सगळे छोटी छोटी मुलं आहेत सोबत. तर आता आम्ही चालू वाल्मिकला. ही बघा, ही पप्पा हाय करा, हाय करा की काका, हाय करा, हाय असं करा, असं करा, हाय हाय हाय. हाय. यो आशू आणि या शैल्या. शैल्या निघून यायचा लवकर. तर आता आम्ही लवकर निघतो कारण आम्ही गाडी बोलवले, गाडीने जाणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, ओके. तर आता कल्या आलेले आहे. कल्या कुठे गेलेलीस? वहिनीला घालवाय. माझा काढू नका. ए इकडे या, व्हिडिओत या, व्हिडिओत सांगा. गाडी आत आली, गाडी. हे गाडी आली, ती बघा गाडी. गाडी आलेली आहे. गाडी आली तर बघ. आली, गाडी आली. हे हाय करा, हाय करा सगळ्यांनी. गणपती बाप्पा, भैरवतीच्या नाव. चला आय, जा की रे घरी, जा जा घरी जा. काय का पाठीमा कचरा लावल्या पाहिजे. किती वेळ येणार आहे? आम्ही येईल संध्याकाळपर्यंत. हो सुरशादाव, चला चला चला, जाऊ द्या. अर्णव कुठं निघालाय? कुठं? वाल्मिकला. अरे गप बसलाय वय ना. संपले एवढं होतं. आज भी बोले लोग इसमें ती बोली आज नहीं बोलू नको म्हणे इम्रान हाशमी माताची दुखली पैजान बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कारली चांगली चंगण सोन्याचं घंटन करेन गिफ्ट हा करत मजाक में पूरी करेन तुझी हर एक विश करो शंकरा. अर्णव, आता आपण जंगलामध्ये एंटर होतोय. लग्नाच्या आधी केलेलं, लग्नाच्या आधी आम्ही चालू केलेलं. मोठी गोरपड असंच तुम्हाला
सस, वाघ, हरिण. हे दुकान आहे. दुकान बंद आहे, दुकान बंद आहे. गेलो तर तिथे आहे वीर, तिथे आहे वीर, तिथे वीर, तिथे आपण पाणीही पिऊ शकतो. त्यामध्ये कॉईन पण टाकतात, कॉईन टाकून विश मागतात. आणि तिथूनच असं थोडं वर गेलं की मोठी झाडं दिसत आहेत ती, तिथे ऑटोमॅटिकली फांद्यांचे झोपाळे बनलेले आहेत. मोठे आहेत असे, भरपूर मोठे, पण ते थोडं रिस्की आहे जाणं तिथे. इथे पाण्याचा प्रवाह आहे. इथून वरती गेलो आपण तर इथे लागतो सडा. सड्याला जायसाठी आपल्याला कमीत कमी 30 ते 35 मिनिटं चढायला लागतं. आणि तिथे आपल्याला करवंद, जांभळे खायला भेटणार भरपूर प्रमाणात. बरे ऐका ऐका, गायडन्स करण्याचे 10,000 रुपये प्रत्येकानं द्या त्याला. व्हिडिओ काढला. कसं वाटतंय तुला? मग माझ्यामुळे ते झाल्या. तुझ्यामुळे झाले होय. मग तिकटीचं पैसे तूच दे सगळ्यांचं. सगळ्यांनी दिलेलं आहे. दिलं ते दिल की तो घ्यायला येतील की. चला चला या, चला. आमचा पण घ्या. कुठं वरती बाहेर तुझ्या मी टपका टपका ते आपले जांभळं कशाच खाते ते दर अर्णव दर अर्णव दर. असं कोण कोण आहेत अजून? प्रत्येकाला येते, सगळे येते. असं तरी कसं. हाय अरे आदित्य सारखीच पाठी फिरतेस. खाली खाली मंदिर बिंदिर सगळं. कासवचा फोटो काढतो. हे ठेवून नारळ फोडतोय. तिला पाठव दादा. ए फोटो काढला तुम्ही आतला काढला की व्हिडिओ काढ. तर मंडळी आता आम्ही वाल्मिक मंदिराजवळ पोहोचलोय आणि तुम्ही पाहिलं असेल की सगळे मुले कसे खुश आहेत. तर एक आनंद असतोय. म्हणजे होतं काय, आपण वर्षाचे 12 महिने का होईना आपण मुंबईमध्ये राहतो. धावपळीच्या जीवनामधून आपण ज्यावेळेस गावी येतो आणि गावी आल्यानंतर एक दिवस असा येतो जो आपण एन्जॉय करू शकतो. तो दिवस म्हणजे हाय या मुलांसाठी. आणि हे खरंच खूप खुश आहेत. बघू शकता जंगलात कसे पळत आहेत. तर हा अचानक ठरलेला प्लॅन होता आणि फायनली तो सक्सेस झालाय. तर आता आम्ही अशा ठिकाणी चाललो जिथे गायडन्स म्हणून विशाल वरंडे आलेत आमच्यासोबत. हे थांब
वाल्याचा वाल्मिकी झाला आपल्याला माहित आहे. वाल्या कोण होता? वाल्मिकी स्वामी. ते पहिले काय करायचे, येणं जाणाऱ्यांना लुटायचे, त्यांचे मारायचे, सगळं धन घ्यायचे. त्यांची जी होती काठी, ज्या काठीने किंवा त्यात एक प्रकारचे कुऱ्हाड, त्या टायमाला त्यांना ते प्राप्त झालं की बाबा आपण चुकीचं करतो किंवा त्याने घेतलं, त्या टायमाला ती काठी किंवा ती कुऱ्हाड फेकली होती, त्याचं हे झाड झालंय. आणि इथे आपण पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जर 7 दगड आपल्या ह्याच्यावरती लावले, एकच अटेम्प्ट भेटतो सगळ्यांना, म्हणजे एका ट्राय मध्ये, तर आपली कदाचित विश पूर्ण होते असे बोलतात इथे. अशी काठीचं झाड झालंय असं समजा. ट्राय करा, आपण ट्राय करूया. 7 दगड ठेवायचे पण एकच अटेम्प्ट. पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुटलं की सोडायचं एकदम शांतपणे. 7 दगड घ्या आपली, 7 दगड. चला कोण कोण ठेवणार आहे? हा चला, बाकी सगळ्यांनी किती ठेवले ते बघा ना. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 तशी वेगवेगळी ठेवली आहे, पण आपण 7 ठेवूया. चला प्रत्येकाने 7 ठेवा बघू. कांचे चिपा ठेवून नाही होणार, दगड दगड पाहिजेत, हे गृहीत धरलं जाणार नाही. जिजी लावलीस का? अर्णव काय करतोय? विशाल चिप ठेवून कसं चालेल? दगड ठेव, आवाज नाही आला पाहिजे. थांबा आता मी ट्राय करतो बघा. 7 आहेत का? बसलं. 1 2 3 4 5 6 7 बसलं तुझं पहिल्या ह्याच्यात. पाया पाडा पाया सर्वांनी. कुठं मांडायचं? चिप्पा लावलं तर त्यामुळे नाही त्याच्या बाजूच. तर मंडळात आम्ही त्या पॉइंटला आलोय ज्या पॉइंटला जे कोणी होते आपले वार्मिक ऋषी असतील त्यांनी जी त्यांची काठी होती ती टाकून तिथे झाड आलं होतं. त्या पॉइंटला आता आले सगळे. त्या ठिकाणी जे काही 5 किंवा 7 दगड एकावरती एक जो कोण रचेल म्हणजे एकाच चान्समध्ये, आणि तो जी कोणत्याही प्रकारची विष मागेल तर ती विष पूर्ण होते असं बोलतात. आणि असं काही लोकांच्या बाबतीत झाले सुद्धा. सो ही खरी गोष्ट आहे. आणि म्हणजे हेच असते, अशाच गोष्टी आता ज्या आपल्याला माहिती नसतात का, तर आपण शहरी जीवनाकडे जास्त ओढलं गेलोय. त्यामुळे जी नॅचरल ब्युटी तुम्हाला पाहायला मिळते ना, ही आपल्याला अनुभवायला मिळत नाही, जगायला मिळत नाही. आता होतं कसं, आपण ज्यावेळेस गावाकडे येतो, आपण गावाला आल्यानंतर कुठेतरी एक दिवस आपण अशा गोष्टीला दिला पाहिजे ज्या गोष्टीतून आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवू शकतो, जगू शकतो. आणि तसंच काहीच हे छोटे छोटे लहानगे मुलं आहेत ते सगळे अनुभवत आहेत, म्हणजे त्यांना सुद्धा इतिहास कळला पाहिजे. होतं काय, आपण अकबर बिरबल ह्या सगळ्यांचा इतिहास सांगतो आपल्या मुलांना, परंतु आपल्या आजूबाजूला असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा हे जे आपले वाल्मिक ऋषी होऊन गेले त्यांचा इतिहास असेल, हा सुद्धा माहिती पडला पाहिजे. तर हा त्याचाच एक छोटासा प्रयत्न होता आणि हे सगळे आता मुलं एन्जॉय करतायत खऱ्या अर्थाने. पाहू शकता तुम्ही. कुणी कुणी बसवलं? हात वर करा. ज्यांनी बसवलं त्याने हात वर करा. हा थांब, त्याचं वाक्य हे झालं. ए टाळ्या वाजवा. काय नाही, आता आपण नवीन पॉइंटवर चाललोय जिथे पाण्याची विहीर पाहायला मिळेल आपल्याला. पहिल्यांदा त्या उगमस्थान. तर मंडळी
आपल्याला विशाल वरंडे काय 2 शब्द सांगतील. मी तुला सांगतो, तू सांगते बंद कर. मी तुला सांगतो, तू बोल. ही वाघ नदी अशी आहे की ही वाघ नदी आहे ना, आता तुला सांगतो, इथून सुरुवात होते, पानेरी बिनेरी कुठे जात नाही, डायरेक्ट जाते. पहिलं गाव येतं त्यांना खाली सदेवर पोवाडी, त्यानंतर ती खाली अशी जात जात महिंद पर्यंत पोहोचते. आणि महिंदाच्या देवीचं नाव आहे वांगवेली देवी, असं करून त्यांचं मंदिर आहे तिथे. या वांगवेलीचा उगम इथे झाला आणि त्याचा नावाचं मंदिर खाली महिंद मध्ये. आणि मग ती नदी खाली बाचोली सनबूर करत खाली जाते आणि आपल्या तळमावल्याच्या इथे जाऊन मिक्स होते. नदीचं नाव वांगवेली. ओके, कळलं काय पोरांनो? सगळ्यांना नंतर विचारणार प्रश्न. तर मंडळी, आपण आता आलेलो आहोत त्या पॉइंट वरती, ज्या पॉइंटची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, म्हणजे विहीर. पळणा नाही, पडशील हळू चल. हीच वांगवेली, त्या वांगवेली देवीच्या नावाने ह्या नदीचं नाव पडलंय वांगवेली. आणि इथून उगमस्थान आहे, इथून पाण्याची सुरुवात होते, असं जातं. त्या देवीच्या नावाने वांगवेली नदीचं, वांगवेली देवीच्या नावाने उगमस्थानाचं नाव पडलंय वांगवेली. वांगवेली देवीच्या नावाने नदीचं नाव पडलंय वांग. त्यासाठी इथलं पाणी घेऊन म्हणजे नेलं जातं जुन्या काळातल्या लोकांच्यासाठी. चला व्यवस्थित चला पुढं. जुन्या काळातले झोपाळ आहे, झोपाळ्यात बसायला चालू बघायला चालू. हळू हळू हळू. बस बरोबर वरती चला. बंट्या बसला. बंट्या झोपा वरती आहे, खाली नाही. मला वाटलं तो झोपा आहे. हा फोटोशूटच करा. व्हिडिओ पण काढला, फोटो व्हिडिओ चालू, व्हिडिओ. काय झालं रे बारक्या पोहान संग तुझं? शैल्या दे की रे, एक दे त्यांना. घेऊन या जेवण शाळापाशी त्या. कुठं तिथंच आहे की ती शाळाचं दिसतंय का? तिथं बसूया खाली. बंद आहे ते सगळं. अर्णव काय झालं? अर्णव काय झालं? बोल की. या अर्णव, तिकडं जायचंय पुढं. मग चल की नाही खाली या. चिंगे
काय आणलंय जेवण? मला नाही देणार, मला नाही देणार तू, मग परत मी नाही येणार तुला. हा हे वंट्यावर नका चढू, झाला तर जेवायचं जायचं. चल चिंगे काय झालं? मला पण द्या. तुमच्या मागे आम्ही काय केलं माग लागायचं परत. व्हिडिओ काढला हा आवड पप्प्याचा. दुबईला डबा कोणाचा आहे? अस्मिता. आशू मी नाही पाहिजे. गावली जाता आता गावली. गुप्पोची आंबं कर. हे प्लास्टिकच्या पिशवी एकत्र खाली बसा, खाली शांत होऊन झाले. वरती कसं असतं ते बघायचं. आणि मोठी वाटलं तुझ्या हातात घ्या. माझं नाव आहे आशिष संदीप आणि मी तुम्हाला करवंद घेणे ते दाखवत आहे. कसं काढायचं आणि कसं खायचं. हा आमचा विशाल दादा आणि आमचा बंटा. जेव्हापासून शाळा बिया बंद झाली ना सगळी. ही शाळा कुठली पाण्याची होती का? काय आहे बघूया. कम्प्युटर असला तर चल विशालला आळू आणूया. आळू आणूया तिकडे जायला. चल किंवा लय लांब आहे. चल माझं शर्ट कापून द्या. बरोबर आज ना काहीतरी दाखवा आम्हाला. आळू खायला द्या. पैसे किती भरतात? बंटा गावलाच तो आता. असं जरा आदिती जा घरी. आदिती जा. मसाले जा. हे राम मंदिर आहे. आपले जे वाल्मिक आहेत, वाल्मिक ऋषींनी रामाचं हे लिहिलेलं म्हणजे रामायण लिहिलेलं म्हणून ते राम भक्त होते. आणि ते राम भक्त होते म्हणून त्याने ते मंदिर बांधलेलं इथं. आणि ते दररोज तिथे पूजा करायची. इथे शंकराची पिंड आहे. कारण की वाल्मिक हे राम भक्त आणि शिवभक्त दोन्ही होते.
अरे जा. हे मंदिर म्हणजे एका देवाचं मंदिर आहे. मग काय आहे हे? हे मधनं उठलं लवकर. हे मंदिर म्हणजे एका देवाचं मंदिर आहे. विठ्ठलाचं मंदिर आहे. विठ्ठलाचं. आला हे मंदिर शूट करायची. समजा मंदिरांच्या चला पुढे लागा. हे पण बघा. एक इथे नाही, इथे होऊन करते ते दाखव. वाघाने एकदा शिकार केली की 7 दिवस वाघाला गरज नसते. खाली बघून चला, साप बी पासणार. हे त्याला चिप्प्या नेऊया. काय तो? वाघ वगैरे बघायचे त्यांना. बघा आम्ही आता खूप लांब आलो आहेत. आम्ही एका जंगलात आलो आहे. कॅमेरामॅन काय कॅमेरा कव्हर कर आम्हाला. वाघ येण्याची शक्यता इथं. इथं काय वाघाचा पाय सुद्धा. मन अर्णव आपलं सावधान राहावं लागतं. विशाल या वाटेने जायचं पुढं आणि तसं पुढं रस्त्याला निघूया. वाघ तिकडेच भेटेल ना. ओ एम जी. चला व्हिडिओ काढा म्हणजे. आम्ही एका खूपशा मोठ्या जंगलात आलो आहे आणि आता आम्हाला थोड्या वेळात वाघ दिसेल का नाही तर आम्हाला माहित नाही. अर्णव लाग पुढे लागलं. मला मागे सांगायला लागणार आधी ते. आता तिथं वाघ त्या जागेत जाते. अजून सगळ्यांनी काट्या आणि दगड कारण की आपल्या पाठी पण लागू शकतो वाघ. हा वाघ सोडलेला असतो. खाऊ शकत नाही. कारण मी त्याला मारणार आधीच. हे आदू खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी असंच वाल्मिकला आलो होतो आणि वाघ आला माझ्या समोर. मग मी न घाबरता सामोरे गेलो वाघाशी, लढलो आणि कित्येक मासूम लोकांचा जीव वाचवला मी त्यावेळेस मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातचे मला एक पुरस्कार दिला. धाडसी
म्हणजे तरुण हा व्हिडिओ काढते काढू दे. ही सत्य घटना आहे. तुम्ही गुगलला सर्च करा. गुगलला पण मिळेल. नाही मिळणार. सर्च करा. सर्च असं करा की रवी वरांडे फाईट विथ टायगर. मग तुम्हाला तो माझा एक सीन येईल जिथं मी वाघाशी 2 हात केले होते. कॅमेरामॅन त्यांना दाखवा. वाघाशी 2 हात मी केलं. हे काय पण खाऊ नका. खाऊ फेक नको नको. विषय असतं. विशालला कुठे चाललायस? इधर 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 आहे इधर. बोल 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 ना काहीतरी. अर्णव बोल ना काहीतरी. अर्णव बोल ना अर्णव. वाघ बिघ आलाय आम्हाला दिसले वाघ. विशाल कुठं? नाही भेटणार की रे. वाघाच्या शोधात आहे. माझा व्हिडिओ धावतो की रे. मी वाघाला इथं बघ केवढा खाली बोगदाय बघ. डायरेक्ट खाली दगड टाकून बघू शकतो. साईड. अरे असला ना बिळ वगैरे. हा बिळ नाही लय मोटर बोगदे. मागं लागायचं. काठी नाही आमच्या बरोबर थांबव. काठी नाही. तर आम्ही वाघाच्या शोधात आलेलो आहे. आम्हाला वाघांचा मर्डर करायची शासनानं परमिशन दिलेली आहे. एक वाघ तसा 2 लाखाला विकू शकतो. तसा आम्ही 4 वाघ मारलेला आहे. 5वा वाघ मारायच्या शोधात आहे. आमच्याकडे एक बुलेट गाडी पण आहे. विकत घेतलेले 4 माणसं जे आहेत त्यांच्याकडे पिस्तूल आहेत. ही बघा माझी पागल बहीण. तिला मस्ती करायची लय सवय. जसं आपण तिथं पाहिलं होतं तसंच तिथं आहे. म्हणजे वाघ आहे ना वाघ. फ्री टाइम मध्ये कधी त्याला वाटलं की चला आपण थोडं जरा फेरफटका मारून नाही. आतमध्ये गुफा आहे त्याची. मग तो इकडे येतो आणि इथं जरा बसतो थंड हवेशीर. म्हणजे कट्टा वाघानच बनवला आहे. हा नाही हा कट्टा पण सेम आहे. जे आपण ठेवतो ना 5 दगडी गावते तसं ठेवू शकतो इथे सुद्धा. माझ्या हिशोबाने तिथे माहिती लिहिली. आपण बघून येऊया. लिहिलंय का? चला काढू दे. तो कॅमेरामॅन आहे. त्याला आपण काय बोलू शकतो. आज ती पुढे मी असल्या वाघ काय करू शकत नाही. माग आहे की मी तर. ऐका एवढा मोठा पाय म्हणजे तो वाघ कमीत कमी 50 ते 60 किलोचा आहे. गव्हाचा अच्छा मग आपण 80 ते 90 पकडू. आणि इथून पाय देऊ नका. मग त्याला तो वास येईल. वास आला की तो वासाच्या यानं तो येईल तुम्हाला पकडाय. पाय देऊ पाय नको देऊ. अरे वाघ आहे वाघाचं. चला माघारी फिरा. समजा भविष्यात तुम्ही असं जंगलामध्ये आला आणि डुक्कर किंवा गहू तुमच्या पाठी लागला तर पळतावे कधी पण झिगझॅग पळायचं. झिगझॅग म्हणजे वाकडं तिकडं. सरळ कधीच पळायचं नाही. का तर गहू हा स्पीड न पळतो. जर तुम्ही झिगझॅग पळताय ना तर तो कन्फ्यूज होतो आणि त्याची स्पीड कमी होते. समजा तुम्ही पळता पळता पाठी फिरला. गहू हा खूप वजनदार असतो. मग त्याला टर्न घ्यायला वेळ लागतो. मग तेवढ्यात तुम्ही दुसरं अंतर कव्हर करू शकता. ही महत्वाची गोष्ट आहे. आता आज आपण काय पाहिलं वाघाचे पंजे आणि गव्हाचे पंजे. चला मसरागत. डुक्कर पण फिरतो पण त्याला पण टाइम लागतो. कारण एवढा हाईट लागतो. नाही तो झाड असतो. डुक्कर
भरपूर भरपूर फ्लेक्सिबल असतो. डुक्कर मागे लागला की खायचं मग तू कधी पण बघ, शिकारी काय करतात, डुकराला पण आपण पकडे जातो ना, त्यावेळेस समजा डुकर पाठी लागलं तर एकतर झिगझॅग पत्यात नाही तर टन म्हणजे पुढे जायचं आणि लगेच पाठी फिरायचं. मग तो पाठी फिरायला त्याला वेळ लागतो. तर मेलेला प्राणी असता असा फेकला. आणि पहिली गोष्ट, मेलेला प्राणी असा रस्त्याच्या बाजूला कोण फेकणार नाही. तरी जी शिकार आहे ती कोणी केली? वाघाने. तर ह्याच्यातून आपल्याला एक तात्पर्य मिळतं. आपण ज्यावेळेस ऐका अशा प्रकारच्या वनभोजन किंवा सहल कार्याला बाहेर पडतो, फिरायला बाहेर पडतो, त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे की आपण अशा ठिकाणीच फक्त थांबलं पाहिजे जिथे आपल्याला प्रॉब्लेम नाही होऊ शकत. तर आपण लवकरात लवकर या एरियातून निघूया, कारण इथे अक्षरशः एका गाईला वाघाने खाल्लेले आणि गाईच दिसते. हा पाय असेल किंवा ते. हॅलो गाईस, तुम्ही तर बघितलं असेल की वाघाने एका गाईला खाल्लेलं होतं. ते सगळे हाडके होते. आणि पण आतापर्यंत ह्याच्यामधून एक पण गाई पुढे नाही गेले म्हणजे वाघ त्याच एरियामध्ये असू शकतात. त्यामध्ये एक पण गाई आतापर्यंत त्या फरशीच्या पुढे नसेल गेला. आणि आपले जांभळं कसे खाते ते ते वाघाची शिकार ते एका गाईसोबत झाली ती. तर तुम्ही म्हणू शकता ते वाघाच्या खाणे सावधान ठेवलंय. थांबा, तिकडे जाऊ नको सेडे. एवढून घ्या, हे वाघाच्या खाली एक सावधान ठेवले म्हणजे ते वाघानंच खायला असेल की त्या गाईला. तर मंडळी आता सर्व काय झाले तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये. तर आता परतीचा मार्ग घेण्याची वेळ आलेली आहे. तर आता मी वाल्मिकमधून निघालोय. सगळे गाडीमध्ये जाऊन बसत आहेत. सो आता गाडीमध्ये बसतील आणि आम्ही जाऊ. तर मध्ये कुठे समजा आम्हाला एखादा पॉईंट भेटला तर तो सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न नक्की करू. तर मंडळी आता आम्ही आलेलो आहेत आमच्या पवनचक्कीचा जो एरिया आहे शिरोवरती, त्याला शिर बोलतात, तिथे आलोय. आणि आता हे सगळेजण पवनचक्की बघायला आतुरतेने वाट बघत होते. तर आता सगळ्यांची करवंद खाऊन झाले. तर करवंद खालीस खाली पण पिकलेले नव्हते, थोडी गो पिकली होती. अशी कच्चीला असतात पण ह्याला कशी तरी पिकून गोड करायला लागतात. कशी तरी पिकून चला. ए जवळ जाऊ नका जिजे जास्त. ए लांबनच बघा पवनचक्की. हो, परतीच्या मार्गावर येत असताना आम्हाला पाहायला मिळाली पवनचक्की. आणि सर्व मुले किंवा मुली एकदम आश्चर्यचकित होऊन बघतात, कारण त्यांच्यासाठी पहिल्यांदाच एवढ्या उंच अशी पवनचक्की समोरासमोर ते पाहू शकत आहेत. ए पोरानू, मजा आली का? किती? हा. तर अशा प्रकारे मंडळी आज आम्ही जो प्लॅन केला होता, म्हणजे अचानक झालेला प्लॅन, तो फायनली सक्सेस झाला. आणि आता रिटर्न आलेलो आहोत घरी, पाहू शकता तुम्ही. सो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओ. टाटा बाय बाय, सी यू.